दरम्यान डबल मतदार दिसले तर त्यांना नोंदणी केंद्रातच बडवून काढा असं विधान काल राज ठाकरे यांनी केलं होतं। तर मारहाणवाल्यांना गायकवाड यांनी कायद्याची आठवण करून देत मारहाणीच्या विधानाचा निषेध केलाय। कॅन्टीन प्रकरणातल्या मारहाणीनंतर शिंदेचे आमदार गायकवाडांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं बोललं जात आहे। जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। मारहाण करून या लोकांना काढणं हे म्हणजे त्याला काय बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे। ज्या वेळेला तुम्हाला संविधानिक अधिकार आहे त्याला मतदान काढायचा, उद्या तुम्ही यांना मारामार करायला असाल, कोणाचा मृत्यू झाला की आयुष्यभर तो जेलमध्ये, त्याला मतदानाचा अधिकार पण राहणार नाही। म्हणजे हे काय ऑप्शन आहे का की बोगस मतदाराला मारा काढून तुम्ही बोगस कराल, त्याला कायदेशीर कारवाई केली पाहिजे।